हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर मी नेहमी तुमच्यासोबत ना गॅसवाली साईडच माझ्या किचनची शेअर केलेली आहे. ही साईड मी तुमच्यासोबत कधीच शेअर केलेली नाही. तर आज मला ना पूर्ण ही साईड स्वच्छ करून घ्यायची होती. म्हणजे माझ्या भांड्यांची जी मांडणी आहे ना, ही जे छोटं रॅक आणि हे जे मोठं रॅक आहे ना, ते खूप वर्षापासून मी असं लावलेलं आहे. आणि जे तुम्हाला ऑर्गनाईज केलेलं दिसते आहेत ना, बरण्या वगैरे, त्या बास्केट्स वगैरे सगळं मी याच पद्धतीने ऑर्गनाईज करते. थोडेफार चेंजेस करत असते वरच्यावर. पण आज मला ना मस्त असं डीप क्लिनिंग करून घ्यायचं आहे आणि काही बदलही करायचे आहेत, जे मला वापरण्याच्या हिशोबाने आणि लुक वाईज पण जरा छान दिसतील. आता ज्यांच्याकडे ओपन किचन आहे माझ्यासारखं, त्यांना माहितीच असेल की किती धूळ बसते आणि घाण होते. तर बघा, बरण्यांवर पण खूप घाण जमलेली होती. तर त्यासाठीच ना आधी संपूर्ण बरण्या मी काढून घेतल्या आणि बरण्यांवरती नुसता एक स्पॉन्ज फिरवून घेणार आहे आणि बरण्या तशाच वॉश करून घेणार आहे. म्हणजे आतमध्ये मला साफ करायचं नव्हतं, कारण जेव्हा मी बरणी रिफिल करते ना, तेव्हाच मी स्वच्छ करून घेत असते. त्यामुळे ना मला आता फक्त वरतून त्यांना क्लीन करायचं होतं. तर मग मी सगळ्या स्वच्छ करून घेतल्या आणि डायरेक्ट नळाखाली पकडल्या. तर याचे लीड आहे ना खूप पक्की आहे, आतमध्ये अजिबात पाणी शिरत नाही. तुमच्या जर बरण्या अशा असतील ना, तर तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता. आणि ही पण मी फक्त उन्हाळ्याच्या वेळेसच फॉलो करते, इतर टायमाला ही पद्धत फॉलो करत नाही. तर आता उन्हाळा आहे, तर हे एखाद दुसऱ्या टाईम चालते. तर बघा, मी सगळ्या याला स्पॉन्ज करून घेते आणि पटकन सगळ्या धुवून घेते, म्हणजे नंतर पुसून मग आपल्याला रॅकमध्ये ठेवता येतील. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना, तर या बरण्यांना आता 10 वर्ष झालेले आहेत. माझ्या लग्नाला जेवढे वर्ष झालेत ना, तेवढेच या बरण्यांना सुद्धा झालेले आहेत. आणि इतक्या छान आहेत ना. आणि ट्रान्सफर असल्यामुळे ना त्यातून सगळं दिसतं. पटकन खूप असं शोधण्याचं काम मला पडत नाही. आणि काही 2 किलोच्या आहेत, तर काही 1-1 किलोच्या आहेत. म्हणजे आरामात जे जास्त असेल ते मोठ्या बरणीत भरता येतं आणि कमीवाला छोट्या बरणीत भरता येतं. जेव्हा पण ना या बरण्या मी साफ करत असते ना, तेव्हा आवर्जून ना एक गोष्ट मी टाळते. याला ती रखरखीत तारावाली स्क्रबर असते ना, ते नाही यूज करत मी. साधीवाली जी ग्रीनवाली येते ना स्क्रबर, ती किंवा मग सिंपल ज्याच्यामध्ये खूप असं रखरखीत नाही आहे ना, तो स्क्रबर मी यूज करत असते. त्यामुळे ना याला असे क्रॅशेस पडत नाहीत आणि साफ केल्यानंतर ना बरणी अगदी नवीनच दिसते आणि खूप छान दिसते. तर बघा, सगळ्या बरण्या आता माझ्या साफ करून झालेल्या आहेत. तर आता त्यांना ना सुक्या कपड्याने छान पुसून घेते आणि मग थोड्या ड्राय झाल्या ना, की मग ऑर्गनाईज करून घेणार आहे, जशा मला हव्या आहेत तशा. तर बघू आता, जो डोक्यात विचार केला आहे तो फॉलो होतो की त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच होतं. तर आयत्या वेळेवर थोडेफार बदल होतच असतात. तर संपूर्ण बरणी साफ करून झाल्यानंतर, पुसून घेतल्यानंतर आता मी त्या वरच्या सेक्शनमध्ये ऑर्गनाईज करून ठेवत आहे. पण डोक्यात विचार सुरू होता की ह्या अशा ठेवू की आणखी थोडा चेंज करू यामध्ये. तर तोच डोक्यात विचार असताना म्हटलं सध्या तरी आता ठेवून देऊ. पुढचं स्वच्छ करता करता मग काही आयडिया आली डोक्यात, तर मग बघू करून. तर त्या हिशोबाने मग मी पुढच्या कामाला सुरुवात केली. तर बघा, वरचा बरण्यांचा सेक्शन सगळं सेट करून झाल्यानंतर मग मी पुढच्या कामाला सुरुवात केली. आणि मी ना एक एक सेक्शन वाईज सगळं करत होते. कारण जर एकदमच सगळा पसारा काढला ना, मग काही सुचत नाही आणि खूपच गोंधळ होतो की कुठली गोष्ट कुठे ठेवायची आणि कोणत्या कामाला कशापासून सुरुवात करायची. तर त्या हिशोबाने ना मग मी ते टाळण्यासाठी म्हटलं एक 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 सेक्शन आपण खाली करूयात, एक एक साफ करूयात आणि मग नंतर हळूहळू ऑर्गनाईज करूयात. म्हणजे आपलं जेवढं होतं आहे ना काम व्यवस्थित शांतपणे तेवढंच करूयात. कारण घरात लहान मूल आहे आणि लहान मुलं असले की त्यांचं पण असतेच मध्ये मध्ये काही ना काही. त्यामुळे ना सगळं एकदमच पसरवून ठेवणं पण काही परवडत नाही. उलट जास्त कामं पुरतात. तर त्या हिशोबानेच मग मी ना थोडं स्मार्ट वर्क करण्यासाठी ना थोडं स्टेप बाय स्टेप करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथं. तर बघा, आता माझा विचार चेंज झालेला आहे. तर मी ह्या मोठ्या बरण्यांना खाली शिफ्ट करून घेतल्या आणि बघा एकदम परफेक्ट त्यामध्ये सगळ्या संपूर्ण माझ्या बसलेल्या आहेत. 1 डझनच्या 1 डझन बरण्या. बाजूला जे मी ब्लू कलरच्या लीडवाले डबे ठेवले होते ना मोठे, तर तेही मी या बाजूने शिफ्ट केलेले आहेत. तर माझा असा विचार सुरू होता, या रॅकचे 2 वरचे शेल्फ आणि या रॅकचे वरचे 2 शेल्फ, यामध्ये संपूर्ण बरण्या आणि माझे जे धान्याचे डबे, बरण्या वगैरे सगळ्या आहेत ना, त्या सगळ्या शिफ्ट इथं वरतीच झाल्या पाहिजे. म्हणजे खालचा सेक्शन ना मला भांड्यांसाठी यूज करता येईल. तर या हिशोबाने माझं मांडणी करण्याचं सुरू होतं. आणि मला काही गोष्टी वापरताना पण सोप्या व्हायला पाहिजेत, की आपण उगीच डब्यावर डबे ठेवणार, डब्यांच्या पुढे डबे ठेवणार आणि मग ते घेताना काय होणार, एक एक डबा पडतो, काहीतरी होतंच.
ते ताणण्यासाठी ना अगदी म्हणजे पटकन घेता पण येईल आणि दिसायला पण ते छान दिसेल या हिशोबाने मला मांडणी करायची होती आणि बदलही तसेच करायचे होते. तर बघा या बास्केटसुद्धा ना मी सगळ्या घासून स्वच्छ करून पुसून घेतल्या आणि यामध्ये ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, ज्या रॅकमधून पडण्याची भीती असते किंवा व्यवस्थित ठेवता येत नाहीच, म्हणजे वाट्या, ग्लासेस किंवा कप हे सगळं, तर ते मी यात ऑर्गनाईज करत असते आणि खूप वर्षापासून ना मी ह्याच बास्केट यूज करत आहे आणि मला खूप यूजफुल आहेत. जरी एक सेक्शन खराब झाला ना तरी तो एवढा काढायचा आणि स्वच्छ करायचा खूप सोपं होतं. तर बघा आता त्या बास्केटची सुद्धा मी जागा चेंज केलेली आहे. किती वर्षापासून त्या तिकडेच होत्या त्या शेल्फमध्ये, तर मला आता या शेल्फमध्ये त्या शिफ्ट केलेल्या आहेत मी. तर बघा आता वरचं म्हणजे 2-2 सेक्शनना संपूर्ण ऑर्गनाईज करून झालेले आहेत आणि आता खालचं मी सगळं सामान काढून घेतलं आणि आता संपूर्ण रॉडना रॅकचे पुसून घेते, कारण मागच्या साईडनं पुढून जरी आपण स्वच्छ केलं ना तरी मागच्या साईडनं सामान काढल्याशिवाय व्यवस्थित साफ करता येत नाही. तर म्हणूनच आज अशी डीप क्लिनिंग करायची होती. पूर्ण खालपर्यंत रॅक सगळं मी स्वच्छ करून घेते आणि पुसून खालचा सेक्शन पण पूर्ण स्वच्छ करून घेतला, सगळं साफ करून घेतला आणि नंतर मग त्यावर मी भांडे ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. आणि खाली पण बघा किती घाण झालेलं असते. आपण झाडू मारतो पण कान्याकोपऱ्यामध्ये झाडू जाऊ शकत नाही, त्यामुळे ना धूळ किंवा जाडं वगैरे असं काही काही त्यामध्ये हवेमुळे सुद्धा जातात. केस वगैरे असतील तर ते सगळं उडून ना असं जमा होत असते बघा कान्याकोपऱ्यामध्ये. तर कधी कधी अशी डीप क्लिनिंग करणंही आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे आता कसं बघा संपूर्ण क्लीन आणि स्वच्छ झालं. सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मी भांडे माझे जसे होते ना त्याप्रमाणे लावून घेतले. दोन्ही भांड्यांची मांडणी आहे ना ते माझी सेट करून झालेली आहेत. तर मग किचन ओट्याखालचं पण थोडं साफ करून घ्यायचं होतं. त्या डब्यांना पण एक फडका मारून घ्यायचा होता, म्हणजे संपूर्ण किचनची क्लिनिंग होऊनच जाईल. तर असे हे जे कंटेनर आहे ना हे खूप उपयोगी पडतात आपल्याला, किराणा किंवा आपलं वॉशिंग रिलेटेड सगळं सामान भरण्यासाठी किंवा पापड वगैरे असतील तर ते. आणि हा जो वरचा डबा आहे ना हा खाऊसाठी ठेवलेला आहे मी. मुलांसाठी काही खाऊ वगैरे स्नॅक्स किंवा मुरमुरे, चिवडा वगैरे बनवला तर मग त्यामध्ये पॅकेट्स ठेवता येतात आणि सगळीकडे थोडं थोडं ठेवण्याची आपल्याला गरज नसते. एकाच डब्यामध्ये संपूर्ण खाण्याचं साहित्य होऊन जाते, म्हणून एकच मोठा डबा मी खाऊच्या हिशोबाने केलेला आहे. आणि आता तेवढं झाल्यानंतर इकडचं सगळं स्वच्छ झाल्यानंतर म्हटलं हा ड्रेनेजचा पाईप ना खूप दिवसापासून घाण झालेला होता आणि सांगणार होती की यांना की एकदा सगळं स्वच्छ काढून स्वच्छ करून द्या मला, पण पुरुष मंडळी तर माहीत असतं आपल्याला कसे असतात, कधी करतात, कधी हो म्हणतात, कधी नाही म्हणतात. तर ते काही जमलं नाही. म्हटलं चला आपण वरतून जेवढं साफ होतं आहे तेवढं आपणच करून घेऊयात, नंतरचं नंतर बघता येते. तर वरतून सगळा मी त्याला घासून घेतला, स्वच्छ करून घेतला, म्हणजे हाही सेक्शन माझा स्वच्छ होऊन जाईल. तर बघा संपूर्ण मी क्लीन करून घेत आहे. आणि जो पाईप आहे ना तो पण खूप दिवसापासून त्याला हात लावला नव्हता, कारण चालू होतं की डीप क्लिनिंगच करायला सांगेल, खोलून वगैरे सगळं ड्रेनेज साफ करायला सांगेल, पण ते काही जमलं नाही. मग आता तात्पुरतं तरी हे एवढं करून घेतलं मी.
आणि हा सेक्शनसुद्धा माझा स्वच्छ झाला. आता ज्या ह्या बास्केट्स असतात ना, ह्या आपल्याला कामात खूप पडतात, पण ह्या ठेवण्याचाच खूप मोठा प्रश्न असतो. मी प्रत्येक वेळी क्लिनिंगच्या वेळेस ना मला यांची जागा कुठं फिक्स करू हे खूप कन्फ्युजन माझ्या डोक्यात नेहमीच होतं. तुमचं पण असं होतं का? मला नक्की सांगा. तर बघा ते सगळं ठेवून झालं आणि मग नंतर हा सिलेंडरवाला जो कप्पा असतो ना, त्या पण कप्प्यामध्ये जे डबे छोटे छोटे ठेवलेले आहेत त्यांना पण मी एक फडका मारून घेतला आणि तेही सगळं स्वच्छ करून घेतलं. तर आता बऱ्यापैकी माझं किचन संपूर्ण स्वच्छ झालेलं आहे. तेवढं किचनच्या ओट्यावरचा पसारा आता राहिलेला आहे आवरायचा. काही भांडेसुद्धा घासायचे राहिले आहेत, तर तेवढं मला आता करून घ्यायचं आहे. आणि एवढं करता करताच ना मला खूप जास्त वेळ झालेला होता. अर्धा जास्त दिवस माझा यातच गेलेला होता. संपूर्ण किचन स्वच्छ झाले ना की किती छान वाटते. लूक पण मस्त आणि अगदी स्वच्छ, खूप मस्त वाटते. फायनल रिझल्ट बघून तर आणखीच आनंद होतो. तर तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा की स्वच्छ केल्यानंतर पुन्हा रिऑर्गनाईज केल्यानंतर माझं किचन कसं दिसते आहे. तर बऱ्यापैकी आता माझा पसारा आवरून झालेला होता आणि मध्येच मग मयंकची फरमाईश होती की मम्मी भूक लागली, पोहे बनव. तर मग मी पोहे बनवायला घेतले. पोहे बनवायला घेतलेच होते तोपर्यंत श्रीनय पण झोपेतून उठला होता. मग त्याला घेतलं थोडा वेळ, त्याला माझ्याजवळ घेऊन आले आणि मस्त असे मग पोहे बनवले. पोहे आम्ही तिघांनी पण आम्ही पोहे खाल्ले. भांडे घासायचे तसे बाकीच होते, पण आणखी पोह्यांचे भांडेसुद्धा त्यात वाढले आणि मग पोहे वगैरे आमचे खाऊन झाल्यानंतर मग मला पुढचे कामंसुद्धा आवरून घ्यायचे होते. तर पटकन आता माझे संपूर्ण कामं आवरून मग नंतर मी तुम्हाला फायनल लूक माझ्या किचनचा दाखवणार आहे. तर खिडकीच तेवढी राहिली होती, तर म्हटलं ती पण स्वच्छ करून घेऊयात आणि थोडा फडका पण त्यावर मारून घेऊयात, म्हणजे तेही सेक्शन स्वच्छ होऊन जाईल. पुन्हा आता खूप दिवस त्याला हात लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा हा आहे फायनल लूक. तुमचंही किचन असंच नॉन मॉड्युलर आहे का आणि तुम्हीही माझ्यासारखी अशी डीप क्लिनिंग करता का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि फायनल लूक कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा.